मित्रांनो नमस्कार. आजचा व्हिडिओ विशेषतः त्या लोकांसाठी आहे, ज्यांनी ह्या वर्षीचं म्हणजे 2025च्या मनी उपासनाचं बुकिंग केलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की मनी उपासना अगदी तोंडावर आहे. काही दिवस राहिलेले आहेत. तर मनी उपासनामध्ये आपण एंटर करण्याआधी काही पूर्वतयारी करण्याची गरज असते. आजचा व्हिडिओ ती पूर्वतयारी करण्यासाठीचा आहे. आता तुम्ही जर मनी उपासनाला बुकिंग केलं असेल, तर तुम्ही मनी उपासनाचं पहिलं सेशन जे आपण केलं होतं, ते तुम्ही बघितलंच असेल, त्याचा व्हिडिओ बघितलाच असेल. त्यामध्ये एक मी महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोललो होतो, की ज्या जगामध्ये आपण राहतो आहोत, तिथं सगळं पोलॅरिटीवरती चालतं. पोलॅरिटी म्हणजे काय लक्षात आलं ना? इथं मेल, फिमेल, डे, नाईट, कॅथोड, ॲनोड. कॅथोड, ॲनोड म्हणजे जर इलेक्ट्रिसिटी एकच आहे. पण इलेक्ट्रिसिटी प्रकट व्हायला त्याला 2 पोल्सची गरज असते. त्याला कॅथोड आणि ॲनोड म्हणतात. सो इथं जसं मॅग्नेटला 2 पोल्स आहेत आणि ते अपोझिट पोल्स एकमेकाला अट्रॅक्ट करतात. जर सेम पोल्स तुम्ही एकमेकांसमोर ठेवले तर ते अट्रॅक्ट करत नाहीत. सो हे जे अपोझिट पोल्सचं अट्रॅक्शन आहे, हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून ह्या जगामध्ये कोणतीही गोष्ट जर आपल्याला प्रकट करायची असेल, मॅनिफेस्ट करायची असेल, तर त्याला 2 पोल्स वापरायला लागतात. मनी उपासनाच्या व्हिडिओमध्ये मी हे सांगितलं होतं, की पैशाला देखील जो पैसा आपल्याला हवा-हवासा वाटतो, त्या पैशाला देखील 2 पोल्स आहेत. पण सर्वसाधारण माणूस ह्याचा कधी विचार करत नाही. त्यामुळे त्याला त्या 2 पोल्सविषयी माहितीच नसते, जरी जाणीव असली तरी. 2 पोल्स काय आहेत पैशाचे? पैशाचे 2 पोल्स आहेत. एक देवाण आणि एक घेवाण. गिव्ह अँड टेक. पण अनफॉर्च्युनेटली आपण सगळेजण त्यातल्या एकाच पोलवरती ॲक्टिव्ह असतो, ते म्हणजे घेवाण. देवाण हा आपल्याकडे फार कमी अंमलात आणला गेलेला पोल आहे. देत नाहीच आपण किंवा देणं आपल्याला आवडत नाही. आपल्याला घ्यायला आवडतं. सो एकच पोल ॲक्टिव्ह आहे आणि एक पोल ॲक्टिव्ह असून चालत नाही. दोन्ही पोल्स इक्वली ॲक्टिव्ह पाहिजेत. आणि म्हणून जे मनी उपासना करणार आहेत ना, त्यांच्यासाठी हा एक महत्त्वाचा धडा आहे, की हे दोन्ही पोल्स आपल्याला ॲक्टिव्ह करायला पाहिजेत आपले. आणि ते करण्यासाठी मी तुम्हाला एक टेक्निक सांगणार आहे. जे टेक्निक तुम्ही करायला सुरुवात करायची. अगदी 1 तारखेपासून करायला सुरुवात केलीत, तर फार बरं होईल. कारण समोर आपल्याला फक्त 15-16 दिवसच राहतात पुण्याच्या कार्यक्रमासाठी आणि 23 दिवस राहतात मुंबईच्या कार्यक्रमासाठी. ओके. सो टेक्निक काय आहे नीट समजून घ्या. मित्रांनो अशा पद्धतीचं एक पिगी बँक आणा. पिगी बँक. आता मी ही पिगी बँक मातीची आणलेली आहे. कॅन यू सी दिस? ही एक मातीची पिगी बँक आहे. आणि मातीची का आणलेली आहे? कारण पृथ्वी तत्व आहे. आणि मूळाधार चक्र आपलं जे अ, पैशाशी रिलेटेड आहे, आपल्या गतीशी आणि प्रगतीशी रिलेटेड आहे, त्याचं हे तत्व हे पृथ्वी तत्व आहे. म्हणून मी पृथ्वी तत्वाची पिगी बँक निवडलेली आहे. तुम्हाला समजा मातीची पिगी बँक सापडली नाही, तर तुम्ही अन्य कुठल्याही पदार्थाची, प्लास्टिकची असू दे, पत्र्याची असू दे, वापरू शकता. पण फर्स्ट प्रेफरन्स इज मातीची पिगी बँक. मला वाटते कुठेही जर ती मी मिळवू शकतो, तर ती कोणीही मिळवू शकतं कुठल्याही गावामध्ये. एनिवे, आता काय करायचं आहे, ह्या पिगी बँकमध्ये एक ट्रायंगल काढायचा आहे असा.
तुम्ही तो पेननी काढू शकता. मी तो एक स्टिकर तयार करून तिथं लावलेला आहे. पण तुम्ही तो पेननी काढू शकता, मार्करनी काढू शकता. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे तो जर 2 इंचाचा असेल तर 2 इंच बाय 2 इंच बाय 2 इंच इक्विलॅटरल ट्रायंगल काढायचा आहे त्याच्यावरती. आणि त्याच्यावरती आकडे लिहायचे आहेत. हे बघा, वरती 9 आहे, इकडे 3 आहे आणि इकडे 6 आहे. आर यू क्लिअर? सगळ्यांना दिसतंय हे? बघा, इफ यू कॅन सी 3, 9 आणि 6 असं आपण त्याच्यावरती लिहायचं आहे. आणि त्याच्यानंतर 1 तारखेपासून तुम्ही जर ते कमिशन केलं, तर 1 तारखेपासून रोज त्यामध्ये 1 कॉइन टाकायचा आहे. हे सगळं सिम्बॉलिक आहे, लक्षात घ्या. आपण ज्यावेळेस त्याच्यामध्ये एक कॉइन टाकतो, तो कॉइन आपण आपल्यासाठी टाकत नाहीये. आपण तो कॉइन टाकतो आहे. त्याचं पुढं काय करायचं ते मनी उपासनामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तो विषय वेगळा आहे. पण आपण एक कॉइन टाकायचा आहे रोज. आता मनी उपासना ही कार्यशाळा जवळ-जवळ 5 महिने चालणार आहे. सो 5 महिन्याचा आपण विचार केला तर 150 दिवस आहेत. सो 150 कॉइन्स तरी आपण त्यामध्ये टाकू. रोज आपण एक कॉइन टाकायचा आहे. एखाद दिवस चुकला, तर मग जो चुकतोय तो दुसऱ्या दिवशी 2 घालायचे. 3 दिवस चुकले तर 3 घालायचे. पण रोज एक कॉइन घालायचा आपण प्रॅक्टिस सुरू ठेवायची. मित्रांनो, इथं गंमत काय आहे, की आपलं मन इतकं चतुर असतं ना, तर मन काय म्हणतं, की अरे एक कॉइन टाकून आपण आणखीन एक पोल जर आपला ॲक्टिव्हेट करणार असू, तर मग कॉइनच कशाला? मी त्यात नोटच टाकतो ना. मी ₹100 ची नोटच टाकतो, मी ₹500 ची नोटच टाकतो. हे कशातून निर्माण होतंय? ही आपली पैशाविषयी असलेली जी हाव आहे ना, त्या हवेपोटी ही भावना निर्माण होते. पण असं करायचं नाहीये. त्यामध्ये कोणतीही नोट टाकायची नाहीये. फक्त कॉइन टाकायचा आहे. शक्यतो ₹1 चा कॉइन किंवा ₹2 चा कॉइन व्हिचएव्हर इज अवेलेबल. अगदी ₹5 चा टाकला तर काही फरक पडत नाही, बट मेक इट अ कॉइन. आता हा कॉइन ह्याचं पुढं काय करायचं दॅट वी विल टेल यू व्हेन वी गो इंटू मनी उपासना. मनी उपासनाच्या शेवटच्या सेशनला तुम्हाला सांगणार आहे, की ते जमलेले जे पैसे असतील त्याचं पुढं काय करायचं. ओके. सो हे ज्यावेळेस आपण करतो, त्यावेळेस आपल्या मनाला आणि मेंदूमध्ये एक देण्याचा न्यूरल पाथवे तयार होतो. हा सिम्बॉलिक आहे. आणि मुळात मगाशी सांगितलं तसं आपण घेण्यासाठी देत नाहीये, आपण देण्यासाठीच देतोय. सो देण्यासाठी देण्याची भावना ठेवायची आहे. निरपेक्षपणे द्यायचं आहे. हे पैसे साठवून मी माझ्यासाठी वापरणार नाहीये. ह्या भावनेनंच द्यायचे आहेत. ह्यातनं मी काहीतरी मिळवणार आहे. हा भाव शक्यतो नसावा. हा येणार आहे उफाळून, पण शक्यतो तो नसावा. या भावनेनं ते करायचं आहे. म्हणजे आपल्या मेंदूमध्ये एक न्यूरल पाथवे तयार होतो. आपल्या मनाला एक सवय लागते आणि आपल्या अंतर्मनाला देखील हे लक्षात येतं, की ह्या व्यक्तीचा पैशाविषयीचा दुसरा पोल देखील ॲक्टिव्हेट झालेला आहे कॉन्शियसली. ज्यावेळेस हे 2 पोल्स आपण ॲक्टिव्हेट करतो, त्यावेळेस काहीतरी विलक्षण घडतं. आता काय विलक्षण घडतंय आणि काय घडणार आहे, ह्याचा तुम्ही अनुभवच घ्यायला पाहिजे. आत्तापर्यंत तुम्ही असं कधी फारसं केलेलं नाहीये, त्यामुळे काय घडतंय हे तुम्हाला माहीत नाहीये. पण मगाशी मी सांगितलं तसं कोणतीही गोष्ट प्रकट जर करायची असेल, मॅनिफेस्ट करायची असेल, तर दोन्ही पोल्सची आपल्याला गरज आहे. सो या टेक्निकमधून आपण हे दोन्ही पोल्स ॲक्टिव्हेट करणार आहे. त्याचा काय परिणाम होणार आहे? हा विलक्षण असणार आहे. हा तर आपण मनी उपासनाच्या काळामध्ये बघणारच आहे, कारण मनी उपासनामध्ये असे वेगवेगळे एक्सरसाइजेस आपण करणार आहे. मित्रांनो, मनी उपासना 16 फेब्रुवारी 2025 ला पुण्यामध्ये ऑफलाईन सेशन सुरू होतंय.
आणि 23 फेब्रुवारीला मुंबईमध्ये पहिलं सेशन सुरू होतंय. ही दोन्ही ऑफलाईन सेशन्स आहेत. आता महत्वाची गोष्ट ही आहे, की हे जे 2 लेव्हल्समध्ये आपण शिकवतो ना, लेव्हल 1 आणि लेव्हल 2, तर दोन्ही सेशन्सचे ॲडमिशन्स जवळ-जवळ फुल झालेले आहेत. पण तरी तुम्हाला अजूनही वाटत असेल, की बाबा आपल्याला मनी उपासना करता आली तर बरं होईल, तर तुम्ही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या फोन नंबरवरती फोन करायचा आहे. चौकशी करायची आहे. जर एखादा किंवा एखाद दुसरी काही कारणामुळे ॲडमिशन रद्द झाली, तर तुम्हाला ॲडमिशन देऊ शकणार आहे. पण जर रद्दच झाली नाही, तर ॲडमिशन देणं मला पॉसिबल वाटत नाही. पण तुम्ही फोन करून बघा. जर खरंच तुमची वेळ आलेली असेल आणि जर नशिबात असेल, तर तुम्हाला मनी उपासनामध्ये यावर्षी एंट्री मिळू शकेल. पण तोपर्यंत मनी उपासना एंटर करेपर्यंत तुम्ही आता ही प्रॅक्टिस न चुकता रोज करायची आहे. न करण्याला सबब देऊ नका, कारण तोटा तुमचाच होणार आहे, माझा नाही. सो बी व्हेरी पर्टिक्युलर, बी व्हेरी पर्टिक्युलर की तुम्ही रोज ह्या पिगी बँकमध्ये कॉइन टाकणार आहे. परिणाम काय काय होणार आहेत हे मनी उपासनामध्ये आपण बघणारच आहोत. धन्यवाद.